नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गट फार्म ब्लॉग चॅनलवर. शेळ्यांना आज मोकळं सोडलं नाही बरं का. काय झालं माहिती आहे का, मावशीने एक पाट आणल्या आणि त्या पाटासाठी ती बोकडले घुसांड्या घालायला लागलं जाळीला सगळ्या, म्हणून त्याला बांधूनच घातले. आता बांधूनच चारा घालायला चालू आहे. आज सकाळपासून वैरण सगळी बांधून घातल्या आणि आता पण बांधलेलीच आहे ती. शेळ्या पाय अडकल्या बा, शेळी काढते तीच ते दावं लांब आहे तेव्हा काढली. आणि ह्यांना आता सुबाबाईची वैरण घातली आणि ह्याच्यानंतर घालायचं हरभऱ्याचं बुसकट. जरा बुसकट घातल्यावर काय होते माहिती आहे का, संध्याकाळी जरा खाते त्या. आणि ज्यावेळी कोंबड्या आत बसलेल्या असते त्यावेळी आम्ही बुसकट घालतो, कारण कोंबड्या इसकडते त्या. आणि दुपारी ज्यावेळी कोंबड्या आत बसलेल्या असते त्या अजिबात कोंबड्या दुपारी उन्हात बाहेर येत नाही त्या बरं का. आणि त्यावेळी मग इथं ती 2-4 मोकळे आहे ती त्यांना इथं घातलेलं असते बघा. आणि ह्या राहिलेला तर कोंबड्या लागले ते इसकटायला, त्यामुळे कोंबड्या इसकडते त्या. म्हणून संध्याकाळी अंधार पडला की शेळ्यांना घालायचं. शेळ्या इथंच असते त्या 10 वाजेपर्यंत आणि 10 वाजता त्यांना आत घेतोय आणि 10 वाजेपर्यंत त्या बुसकट खाऊन निवांत बसून टाकते त्या. संध्याकाळ झाल्या आता कोंबड्यांचं पण झालं आहे खाऊन. होतं आता गहू टाकलं होतं, मका टाकली होती, ते खाऊन झाले कोंबड्यांचं. आणि कोंबड्या पण आता निवांत आहे त्या. आता ह्या घरात त्यांच्या जायच्या वाटेवर आहे त्या, म्हणजे त्या आता त्यांच्या घरात जाते त्या. आणि गाभण म्हणलं तर शेळ्या सगळ्या गाभण आहेत बरं का. आता 4 शेळ्या गाभण आहेत त्या. आणि फक्त ही तांबडी पाट तेवढी गाभण जायची बाकी आहे. हे बघा, तांबडी पाट तेवढी गाभण जायची बाकी आहे. सगळ्या शेळ्या गाभण आहे त्या. आज सुबाबळीची वैरण काय झाली माहिती आहे का, बांधाचं जरा ते काढायचं सगळं JCBनं. त्यामुळे सुबाबळीची त्यांनी सगळीच वैरण आणल्या. लई नाही सुबाबळीची वैरण, थोडीशी आहे, पण ती पण त्यांनी आज सगळीच काढून आणली. आता चाललंय शेळ्यांचं खायचं. आणि ही असती कोंबड्यांची अशी आंघोळ. हे बघा, ही आंघोळ काय झालं माहिती आहे का, इथं खत टाकलेला आणि ते खत पूर्ण कुजलाय. हे आता रानात टाकायचं आहे, पण कोंबड्यांना त्यात उकरून बसायला लई छान वाटतंय. मऊ आहे मातीवानी आणि उकरून बसते त्या. ही करते त्या आंघोळ. हे बघा, काळी कोंबडी कशी आंघोळ करायला बघा, छान आंघोळ करते. आणि ही केस निघालेला फक निघालेला आहे ना, हे दिशी आहे बरं का, उरपाड्या पकाचा कोंबडा आहे, दिशी आहे. त्याचे पायच केस नव्हते, आता जरा जरा आले ती त्याला. आणि आमच्या ज्या कोंबड्या आहेत ह्यांची आंघोळ करायला चालू आहे. कोंबड्यांना पाण्याचं काही टेन्शन नसतं बरं का. त्यांचं जरी तिकडलं पाणी भरलं ना, इथं ही टप कायम भरलेलं असतं बघा. हो, इथं टपात निवांत पाणी पिते त्या सगळ्या कोंबड्या, त्यामुळं काही टेन्शन नसतं कोंबड्यांचं. आपण बसवलेली कोंबडी ह्यातली DP क्रॉसमधलीच आहे बरं का कोंबडी. ज्या अगोदर आपल्याकडं ज्या आधी ज्या कोंबड्या होत्या, ह्या नवीन तलंगा आणायच्या अगोदरच्या ज्या कोंबड्या होत्या त्यातली ते DP क्रॉस कोंबडी खुडूक बसल्या पहिल्यांदाच ना. आपण तिला आता बसवली अंड्यावर. ती कधी आता अजून 15 दिवस लागते बघा. आज 8 दिवस झाले बसवून, अजून 15 दिवसांनी ते पिल्ली काढायला सुरुवात करेल. बघूया कशी कशी काढते. एकदा मी अशी DP क्रॉस कोंबडी खुडूक बसलेली बसवली होती अंड्यावर. 12 अंडी घातली होती, तर त्यातली तिनं 9 पिल्लं काढली होती. 3 अंडी खराब झाली होती आणि 9 पिल्लं काढली होती. ती पण मोठी होती कोंबडी, म्हणून खुडूक लई दिवस बसली, म्हणून म्हणलं चला बसवूया आणि बसवली होती. ही पण हाय, ही पण कोंबडी सगळी अंडी पकाखाली घेत्या बरं का. आता पिल्ली कशी काढते आता बघायला पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही. पण बघूया कशी काय काढते है ना, बैलाशिवाय कळणार. पण देशी कोंबड्या 100% पिल्ली चांगली काढते त्या. पिल्ल्याला चांगली असली तर बरं का, सगळ्याच काही नाही त्या, पण पिल्ल्याला चांगली असलेली कोंबडी चांगली पिल्लं काढत्या.